एक्सबेरिया पाषाणे गृहप्रकल्पाच्या ग्राहकांनी गेल्या 6 ते 7 वर्षांपासून पैसे भरून देखील ग्राहक हक्काच्या घरांपासून वंचित राहिले होते, तर बँकेचे अधिकारी कर्ज वसुलीसाठी तगादा लावून होते। त्यामुळे निराश झालेल्या एक्सबेरिया ग्राहकांनी अखेरचा मार्ग म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, आदर्श तायडे व जयेश केवने यांच्याकडे मदत मागितली होती। दिनांक 17 मार्च रोजी एक्सबेरिया वांगणी प्रकल्पात घरे खरेदी केलेल्या ग्राहकांनी नेरळ पोलीस ठाणे येथे मनसेच्या माध्यमातून एकत्र येत निवेदन दिले होते। त्यामुळे दिनांक 20 मार्च रोजी उमरोली येथील जितेंद्र पाटील यांच्या पक्ष कार्यालयात याबाबत एक्सबेरियाचे अधिकारी यांच्यासोबत बैठक घेण्यात आली। या बैठकीत एक्सबेरिया प्रशासन हे ग्राहकांना नीट वागणूक देत नसल्याने जितेंद्र पाटील यांनी एक्सबेरिया अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते। मात्र ग्राहकांमध्ये अनोख्या चर्चांना सुरुवात झाली। मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील व आदर्श तायडे यांनी या प्रकल्पात पैसे खाल्ले आहेत अशा चर्चा सध्या दबक्या आवाजात सुरू झाल्या। याच अनुषंगाने आदर्श तायडे यांनी नेरळ पोलीस ठाणे येथील प्रभारी अधिकारी ढवळे यांची भेट घेऊन प्रसार माध्यमांना मुलाखत दिली। यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की आम्हाला कोणीही मॅनेज करू शकणार नाही, आम्ही कोणाचेही पैसे खाल्ले नाहीत, आम्ही ग्राहकांसाठी लढत आहोत आणि लढत राहणार। ग्राहकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये। विकासकाला येत्या 2 दिवसाची मुदत देण्यात आली आहे। या मुदतीत विकासकाने दिलेले आश्वासन पूर्ण नाही केले तर आम्ही मनसेच्या वतीने नेरळ पोलीस ठाणे येथे उपोषणाला बसणार असल्याचा थेट इशारा दिला आहे। एक्सबेरिया गृहप्रकल्पाबद्दल आपण मध्ये आंदोलन आणि निवेदन केलं आणि बरेच दिवस काय चर्चा झाली, कोणते बिल्डरनी काय काय प्रयत्न केले, तुम्ही कोणते प्रयत्न केलेत आणि त्याला यश आलंय का? आणि आज आपण भेट घेतलेली आहे, नक्की काय आपली चर्चा झाली आहे? मी नुकतीच आपले सहाय्यक पोलीस निरीक्षक आदरणीय ढवळे साहेबांची भेट घेतली। त्यांना आम्ही सांगितलं की मागच्या काळात आम्ही एक्सबेरिया प्रकल्पासंदर्भात एक मोठं आंदोलन छेडलं होतं, उभं केलं होतं। आदरणीय रायगड जिल्हा अध्यक्ष मनसेचे आपले जितूदादा पाटील यांनी सुद्धा त्या आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं। आमच्या खांद्याला खांदा लावून ते सुद्धा लढले होते। बिल्डरच्या माणसांनी पोलिसांच्या समोर आम्हाला आश्वासन दिलं होतं की येणाऱ्या काही 3-4 दिवसांमध्ये 2-3 आठवड्याच्या आत म्हणजे एकंदरीत सर्वांनाच 2-3 आठवड्याच्या मुदतीमध्ये सर्वांना घरं भेटतील, परंतु पहिल्या 3 दिवसामध्ये ज्यांनी पूर्ण पैसे भरलेले आहेत त्या लोकांना त्यांच्या फ्लॅटची चावी पुढच्या 24 तासात देऊ। परंतु आज या घटनेला 4 महिने उलटून सुद्धा जो मूळ बिल्डर आहे त्याच्या माणसांकडून किंवा बिल्डरकडून आजपर्यंत ग्राहकांना कोणत्याही घराची चावी मिळालेली नाही। बसची सुविधा त्यांनी या ठिकाणी केलेली नाही आहे। इमारतीमध्ये जर तुम्ही गेलात तर इमारतीचं त्यांनी महारेराची जरी मुदत एक्सटेंड करून घेतली असेल तरी त्या ठिकाणी अजून बांधकाम पूर्ण झालेलं नाही आहे आणि कोणतंच बांधकाम उभं नाही। म्हणजे बिल्डरनी जे आश्वासनं आम्हाला मागच्या काही 4 महिने आधी दिले होते की आम्ही तुम्हाला 2 ते 3 दिवसात आणि एकंदरीत सर्वांना 2 ते 3 आठवड्याच्या आतमध्ये घरं देऊ, घराच्या चाव्या देऊ, परंतु ते आश्वासन त्यांनी पाळलेले नाही आहेत। आजही लोकांच्या अकाउंटमधून उभं नसलेल्या घराचे लाखो रुपये जात आहेत आणि आमचा सर्वसामान्य मुंबईतला चाकरमानी माणूस ते हप्ते भरतोय, स्वतःच्या पोटाला तो लाथ मारतोय, खिशात त्याच्या पैसे नसतात परंतु EMI मध्ये येणारा पगार सगळा EMI मध्ये घालतोय। आता ही सगळी परिस्थिती आम्ही संबंधित ज्या फायनान्स कंपन्या होत्या त्यांच्या निदर्शनास आणून दिलं, पोलिसांच्या निदर्शनास आणून दिलं, विकासकाशी सुद्धा चर्चा झाली होती, त्यांच्या प्रतिनिधींशी म्हणजे प्रतिनिधींच्या माध्यमातून त्यांच्याशी सुद्धा आपली चर्चा झाली, परंतु आश्वासनावर आश्वासनं हे सगळं चाललं होतं आणि आजही ते सुरू आहे। परंतु आम्ही आता ठरवलेलं आहे की धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचा हा ठाणे रायगड जिल्हा आणि त्यांचे शिलेदार म्हणून आम्ही सर्वसामान्य जनतेसाठी कोणत्या थराला जाऊ शकतो हे आम्ही येत्या काळात विकासकाला दाखवून देऊ। आणि त्यांनी जी आम्हाला सांगितलं होतं की 2 ते 3 दिवसात आम्ही तुम्हाला घरं देतो, घराच्या चाव्या देतो, संपूर्ण पैसे ज्यांनी भरले असतील त्यांना लगेच 24 तासाच्या आत चाव्या देतो, हे एकही आश्वासन त्यांनी पाळलं नाही। माझं त्यांना या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक थेट इशारा आहे, जर येत्या 2 दिवसामध्ये जर एक्सबेरिया प्रकल्पातील जेवढे काही बाधित आमचे ग्राहक असतील त्यांचे हक्काचे घर जर त्यांना भेटले नाही तर मी स्वतः आणि माझे सगळे प्रतिनिधी आणि जेवढ्या लोकांनी या ठिकाणी घराची खरेदी करण्यासाठी गुंतवणूक केली ते सर्वजण या ठिकाणी नेरळ पोलीस स्टेशनच्या बाहेर बसून आमरण उपोषण करतील आणि मग आम्ही त्या बिल्डरशी कोणतीही चर्चा करणार नाही। हे 2 दिवस चर्चेचे मार्ग आम्ही त्यांच्यासाठी मोकळे करतोय। 2 दिवसानंतर या संदर्भात कोणतीही चर्चा होणार नाही, मग आर आणि पारची लढाई असेल आणि आम्ही हे थेट सांगतोय धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे शिलेदार आहोत। बिल्डरला कोणत्याच बाबतीत आम्ही माफी देणार नाही आणि त्याला मदत करणारे महारेराचे कोणते अधिकारी आहेत आणि अजून कोणते अधिकारी जर त्याला पाठीशी घालत असतील तर त्यांना सुद्धा माफी नाही, एवढं सांगतो। आम्हाला मॅनेज करेल एवढी आजपर्यंत कोणाची हिंमत नाही आणि तेवढी त्याची कुवत पण नाही।
पण दुसरी महत्त्वाची गोष्ट काय, ही गोष्ट तुम्ही बोललात ही बरोबर आहे, कारण बऱ्याच लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला. मधल्या काही काळामध्ये माझ्याकडे सुद्धा बरीच प्रकरणं असतात. आम्ही ठाणे रायगड जिल्ह्यात जनतेसाठी कामं करतो, अहोरात्र कामं करत असतो, त्यामुळे प्रकरणं जास्त आहेत. प्रत्येक प्रकरणाला एक ठराविक वेळ देता येतो आणि हे जे प्रकरण हे अतिशय क्लिष्ट प्रकरण आहे. परंतु आम्ही आमच्या पद्धतीने गेल्या 4 महिन्यांपासून वेगवेगळ्या चर्चेच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतोय. परंतु मधल्या काही काळात अशी अफवा उठवली की मनसेचे अगदी आमचे जिल्हा अध्यक्ष असतील, आम्ही मॅनेज झालो, बिल्डरने आम्हाला लाखो रुपये दिले म्हणून आम्ही शांत झालो. माझं या माध्यमातून सर्वांना सांगणं आहे की आम्ही अशा कोणत्याही पद्धतीची डील करत नाही आणि आम्ही कोणाकडूनही मॅनेज होत नाही आणि होणार नाही. राहिला विषय आमच्या ग्राहकांचा, तर त्यांच्यासाठी आम्ही तुम्हाला आता सांगितलं की पुढच्या 2 दिवसाची मुदत बिल्डरला देतोय. जर 2 दिवसात तुम्ही दिलेल्या कमिटमेंट तुम्ही पूर्ण केल्या नाही तर आम्हाला आदर्श तायडे म्हणतात, माझं नाव आदर्श तायडे, हे लक्षात ठेवा. आणि दुसरी गोष्ट, आतापर्यंत आम्ही त्यांना 2 दिवस 2 आठवडे आणि आता पार 4 महिने झाले, एवढी मुदत देऊन सुद्धा त्यांनी जर लोकांसाठी तिकडे गृहसंकुल उभे केले नसतील, फक्त त्यांचे सापडे उभे केले असतील आणि घराच्या प्रतीक्षेत लोक आजही लाखो रुपये घालवत असतील, ते आता हे आम्ही चालू देणार नाही. बिल्डर जे रवी नहार आहेत त्यांना मला सांगायचं आहे, एक शेवटचा विनंती वजा इशारा समजा किंवा थेट इशारा समजा, 2 दिवस तुमच्याकडे चर्चेचे मार्ग आहेत. या 2 दिवसात तुम्ही योग्य तो निर्णय घ्या आणि मला खात्री आहे की या 2 दिवसामध्ये तुम्ही योग्य निर्णय घ्याल. आणि जर नाही घेतला तर मग आम्ही दिघे साहेबांचे शिलेदार हे आम्ही तुम्हाला दाखवून देऊ. आणि राहिला विषय, कोणी कितीही अफवा उडवली की आदर्श तायडे मॅनेज झाले किंवा जितू पाटील मॅनेज झाले किंवा इतर कोणी मॅनेज झाले, आम्ही असं आम्हाला कोणीही मॅनेज केलेलं नाही, आम्ही होणार नाही. आम्ही जनतेचे सेवक आहोत, अहोरात्र जनतेची सेवा करत राहणार. आणि हे जे तुम्ही म्हणताय की तुम्ही पैसे घेतले किंवा आम्हाला कोणतरी मॅनेज केलं, यात कोणतंही तथ्य नाही. शिवसत्ता टाइम्ससाठी संदेश साळुंके, नेरळ. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.